नमस्कार मित्रांनो, मी गजानन इंगमिरे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी 2025-26 या वर्षासाठी महिला किसान सशक्तीकरण परियोजना अंतर्गत सर्वसाधारण जे महिला आहेत त्यांच्या प्रवर्गासाठी अर्थसहाय्याची ही योजना आहे मित्रांनो। तर आपल्याला केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून किती अर्थसहाय्य मिळालं आहे आपण चला या GRच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर हा जो GR आहे तो ग्रामविकास विभागाकडून आला आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये प्रस्तावना पाहू शकता आपण। केंद्र शासनाने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला किसान सशक्तीकरण परियोजना सर्वसाधारण प्रवर्गासाठी संदर्भाधीन क्रमांक 6 अन्वये पहिल्या हप्त्याचा दुसरा टप्पा म्हणून 10,90,29,000 इतका निधी मातृमंजुरी सेक्शन दिली आहे। सन 2025-26 मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे MSRLM अंतर्गत महिला किसान सशक्तीकरण परियोजना सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र शासनाचा 25012891 याकरिता 4800 लक्ष इतकी तरतूद अर्थसंकल्पीय करण्यात आली आहे। तसेच राज्य शासनाचा हिस्सा जो आहे तो याकरिता 3200 लक्ष इतकी तरतूद अर्थसंकल्पीयमध्ये करण्यात आली आहे। तर मित्रांनो याच्यामध्ये शासन केंद्र सरकारचा हिस्सा व राज्य सरकारचा हिस्सा असा दोन्हीही हिस्सा याच्यामध्ये दाखवण्यात आला आहे। 18,017 याच्यामध्ये आपण पाहू शकता मित्रांनो 10,90,29,000 व केंद्र हिस्सा समरूप राज्य हिस्सा 7,26,86,000 असा एकूण 18,17,15,000 इतका निधी वितरित करण्यात आला आहे। उर्वरित तरतुदीमध्ये केंद्र शासनाचा हिस्सा जो आहे तो 10,90,29,000 व केंद्र हिस्सा समरूप राज्य हिस्सा 7,26,86,000 असा एकूण 18,17,15,000 इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। तर मित्रांनो याचा जो शासन निर्णय आहे तो असा की मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला किसान सशक्तीकरण परियोजना सर्वसाधारण महिलांसाठी तो आपण पाहू शकता 10,90,29,000 हा हिस्सा आपल्याला दिसत आहे। याच्यामध्ये निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली BDS द्वारे महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानास वितरित करण्यात येत आहे। सदर रक्कम उपसंचालक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान बेलापूर नवी मुंबई यांच्याकडे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून सुपूर्द करण्यात येत आहे। सदर रक्कम 10,90,29,000चा खर्च मागणी क्रमांक L32501 ग्रामविकासासाठी विशेष कार्यक्रम 6। आता याच्यामध्ये आपल्याला कशामध्ये हे पैसे वापरण्यात येणार आहे। स्वयंरोजगार कार्यक्रमामध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार आजीविका अंतर्गत महिला किसान सशक्तीकरण परियोजना याच्यामध्ये आपण पाहू शकता मित्रांनो ग्राम विकासासाठी विशेष कार्यक्रम स्वरोजगार कार्यक्रम सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना स्वर्ण जयंती ग्राम योजना आजीविका अंतर्गत महिला किसान सशक्तीकरण परियोजनेस वित्तीय सहायता 40% राज्य सरकार 60% केंद्र सरकार। तर अशा पद्धतीचा हा GR आहे मित्रांनो। हा अनुदान ज्या प्रयोजनाकरिता मंजूर करण्यात आलेले आहे त्याच प्रयोजनाकरिता खर्च करण्यास यावे अन्यथा वित्तीय अनियमितता समजण्यात येईल याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी। महिला किसान सशक्तीकरण परियोजना ही योजना केंद्र पुरस्कृत असल्याने या योजनेसाठी SNA प्रणाली लागू आहे। या शासन निर्णयाद्वारे वितरित होणारा निधी सन 2025 करिता अर्थसंकल्पीय करण्यात आलेल्या तरतुदीनुसार SNA खात्यातून खर्ची करण्यात यावा। या शासन निर्णयात मंजूर केलेले अनुदान कोषागारातून काढल्यानंतर पुढील माहिती त्वरित लेखाधिकारी कार्यालयास क्रमांक योजना ग्रामविकास विभाग यांच्याकडे पाठवावी। मंजूर केलेली रक्कम कोषागारातून काढलेली रक्कम काढल्याचा प्रमाणक दिनांक महालेखापाल कार्यालयातील रकमेशी ताळमेळ केल्याचे प्रमाणपत्र या योजनेची प्रगती सद्यस्थिती 4 महिन्याची शासनात करण्यात यावी। सदर शासन निर्णय वित्त विभाग परिपत्रक दिनांक 7 एप्रिल 2025 अन्वये दिलेल्या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी निधी तसेच राज्य शासनाचा समरूप हिस्सा वितरित करण्याच्या प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे। तर मित्रांनो हा असा GR आहे ज्याच्यामध्ये महिला सशक्तीकरण योजना आपल्याला याच्यातून राबवण्यात येत आहे। दुसरा हप्ता आपल्यासाठी त्यांनी जाहीर केला आहे। मित्रांनो जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।